काय झालं? हो छोटे मला तुम्ही जाताना ते लॉकेट निखळलं होतं ना, तर ते गुंफवताना उलटं गुंफवलं गेले. बघा ना नीट. अच्छा असं आहे का? नाही. हरकत नाही, आपण ते नीट करूया. रमा बाजूला. पाठीवर वाट करतो, सुपारी घेतो. सांग सांग, कोणी पाठवलं तुला? माहित नाही. कोणी पाठवलं तुला? ज्याने पण सुपारी दिली तो तुमचा बाप आहे. प्रतापराव, हा असं ऐकायचं नाही. याला आपण पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ. पोलीस टायरात घालून चापकाना फोडतील ना याला. हान बर्फाच्या लादीवर वाकडा होईल ना, तेव्हा सरळ बोलायला लागेल. चला घेऊन याला. अहो त्या गुंडाला पोलिसांनी आपल्या समोर एवढं मारली तरी बी काहीच बोले ना ते. आणि तुम्हाला कोणी मारायला पाठवलं यावर तर एक शब्द बी बोलला नाही. हे पैसे घेऊन काम करणारे गुंड ना निर्ढावलेले असतात. पोलिसांचा मार खाऊन खाऊन बेडर होतात. यांच्याकडून खरं काय ते काढून घेणं सोपं नसतं. एक मिनिट प्रतापराव, काय पोलीस आता त्याला मुकलतील, मग तो कोणाच तरी नाव सांगेल किंवा सांगणार नाही. पण एक मात्र आहे, या सगळ्यात खूप वेळ जाईल. खरंय, पण तू जर तोंड उघडत नसेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल प्रतापराव. कारण जोपर्यंत तुमचा खरा मारेकरी कोण आहे आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवाला धोका आहे. आता त्या माणसाला पैसे देताना मी हरीला तर पाहिलंय, त्यामुळे ही खबर तर पक्की आहे. अरे पण पिंट्या दादा, तू जरी हरिभाऊंना पैसे देताना पाहिलं असशील ना, तरी या समजा मागे हात कोणाचा तरी येण्याच असेल. कारण हरिभाऊंकडे एवढी हिंमत बी नाही आणि तेवढा पैसा बी नाही. त्या हरीच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत ना, ते शोधलं पाहिजे. कळेल. हे सगळं स्वतः हरीश सांगेल. आधी त्याला गाठू. चला त्याची तळी भरूया. इथेच राहतो ना हरी? वय या गल्लीत आत राहतात ते. प्रतापराव, त्याला जर कळलं ना आपण इथं आलोय तर हा बेळातनं बाहेर पाडणारच नाही. रामा, प्रतापराव, ये पैसा बोलता है, ये पैसा बोल. हरी, छोटे मालक तुम्ही ते काय तुमचं काम होतं काय? माझं लय महत्वाचं काम आहे, तेवढं मी करतो आणि भेटतो तुम्हाला.
अरे जाशील रे. काय घाई ते माझं लय महत्वाचं काम आहे तेवढं करतो आणि मग निवांत बोलू की. बरोबर नाही, आमचं पण खूप छोटस काम आहे. काय तू मदत केलीस ना तर पटकन होईल. काय असं होय? काय काय काम आहे? अरे तुझ्याशी जरा बोलायचंय. माझ्याशी बोला की. पर छोटे मालक तुम्ही एवढा येळात येळ काढून मला भेटाय आले. अहो एवढा मोठा मी नाही झालो अजून. बरोबर आहे हरिभाऊ तुमचं. तुम्ही मोठे नाहीये, पर लईच नीच आतो. अहो म्हणूनच आम्ही तुमच्याशी बोलायला आलो. छोट्या मालकांना जीवे मारण्यासाठी गुंडाला तुम्हीच पैसे दिले होते ना? रमी काय बी काय बडबडते. अगं कोण गुंड कुठले पैसे? मी कोणाला बी काय बी पैसे दिले नाहीत. ए तुला सांगू का कोण गुंड कुठले पैसे सांगू? या गुंडाला पैसे देताना मी स्वतः बघितलंय तुला. हे बघ तू हात सोड आधीच सांगतो. छोटे मला हे दोघं बहीण भाऊ काय बडबडतात मला काय बी बडबड. हा बडबड. अरे भाऊ तुमचा डाव संपला आता. त्या गुंडाला मी देऊन आलोय पोलिसांच्या ताब्यात. 2 तासांच्या सगळं सांगेल. तुम्हाला बी जे माहिती आहे ते सांगा ना पटापट. कमी पैसे पडतील हो. अरे खरंच सांगतोय मॅम कोणाला काय पैसे नाही दिले. तुम्ही मला काय पाच पकडून काय करताय तुम्ही? छोटे मला खरंच सांग. अरे हे काय ते खरं खरं सांगा, नाहीतर एवढा मारीन ना तुटलेली हाडं सुद्धा मोजताना येणार. छोटे मालक खरंच सांगतो मी काय बी केलं नाही. मला कसं पैसे मारून जोडून जबरदस्ती वसूल घ्यायचं. कोणालाच काय पैसे बिसे नाही दिलं. ए बाकीची बडबड बंद कर. काय विचारतो ते सांग आधी. हरिभाऊ खोटं बोलू नका. अगं खरं तेच सांगतोय मी. हरिभाऊ हे बघा, तुम्हाला तुमच्या बायका पोरांची शपथ आहे. खरं सांगा नाही. अगे माझ्या बायकोला पोरांना कशाला मध्ये आणते? त्यांनी काय केलं? त्यांना कसं पाहिजे शिक्षा देते? छोटे मला खरं सांगतो. आबासाहेबांनी ते पैक दिलं होतं गुंडाला द्यायला. आणि तू ते पैसे घेतले? हा? लय माझाच पैसे दिले ना त्या गुंडाला. आता तर तुला पोलीस स्टेशनलाच घेऊन जा. प्रतापराव त्या आबासाहेब निसटायच्या आधी तुम्ही जा तिकडं त्यांच्याकडे. मी याला पोलिसांच्या ताब्यात देऊन येतो. वय पिंट्या दादा. पर छोटे मालक, आपण घरून निघालो त्यावेळेस कोणाला बी काही सांगितलं नाही बघा. घरचे वाट बघत असतील. मी एक काम करतो, याला घेऊन जातो पोलीस स्टेशनला आणि घरी पण जाऊन येतो. तुम्ही आबासाहेबांकडे जा. रे चला. प्रताप आणि रमा एवढ्याला यायला हवे होते. कुठे राहिलेत? किती उशीर झालाय. आई मला टेन्शन यायला लागलंय ग. आपल्यावर कोणीतरी सतत पाळत ठेवून नसेल ना? आपल्या विरोधात कोणीतरी हे काम करतंय आणि जोपर्यंत तो व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत घराबाहेर राहणं योग्य नाहीये. खरे तुमचं ताईसाहेब. त्या नियमाने यायला हवं होतं. वसू मला असं वाटतंय की बाहेर काहीतरी चुकीचं घडतंय. हे बघ मगाशी राजकुमार आला, तो टेन्शन मध्ये दिसत होता. त्याला काहीतरी सांगायचं होतं पण त्यांनी सांगितलं नाही कारण आपण काळजी करू असं त्याला वाटलं असेल. मला असं वाटतंय की आपण इथे असं नुसतं बसून राहण्यात काही अर्थ नाही. आपण इथे पोलिसांशी बोलूया का? त्याची काही गरज नाही शालिनी मॅडम. पोलिसांना आधीच जाऊन भेटलोय आम्ही आणि ते आपल्या सोबतच. नाही पण पिंट्या, पोलिसांकडे जायची गरजच का भासली तुला? सांगतो नंतर. आणि छोटे मला रमा कुठे आहेत? ते सगळे सुरक्षित आहेत. हाच निरोप मी घरी राहायला आलो होतो.
मला जरा एक सांग की बाईसाहेब, सध्या मी एवढंच सांगू शकतो की तुम्ही चिंता करू नका. बाहेर पोलीस उभे आहेत. मी एवढंच सांगायला आलो होतो की तुम्ही काळजी नका करू. म्हणून मी येतोच. आणि येतो म्हणजे प्रतापराव, रामा, आम्ही सगळे बरोबर येतो. ते पण लवकर. तुम्ही आबासाहेबांकडे चाललाय? त्याच्याशिवाय दुसरं कोण असणार आहे एवढं उलट्या काळजाचं? हे बघा, जरा सांभाळून. फार विचित्र माणूस आहे तो. काय करेल काही सांगता येत नाही. बाईसाहेब, तुम्ही काळजी नका करू. बाईसाहेब, तो जरी रावण असला ना तरी आज शेवटचा बाण आम्हीच चालवणार. आई आलो. पिंट्या ऐकतो. आबासाहेब तो परत वाचला. पोलिसांनी जर का हरीला पकडलं तर तो समजा करावा का 100%. आणि मग तुम्हाला मी कोण आहे? आबासाहेब देशमुख. त्यामुळं मला इथं कोणी बी काय करू शकत नाही. अरे तो हरी नुसतं पुढं केलेलं प्यादा आहे. त्याच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? या आबासाहेबाविरुद्ध काय बी बोलायला कोणी साधा माणूस नाहीये. तुम्ही साधे नाहीच आहात आबासाहेब. फार पोचलेले आहात. खरंच तुम्ही फारच वेगळे आहात नाही का? कारण तुम्ही एकामागून एक जी प्रकरण करताय त्यासाठी जे डोकं लागतं ना ते साधं असूच शकत नाही. तुम्ही इथं? हो, तुम्ही केलेल्या हल्ल्यामधून वाचल्यामुळे इथे येणं शक्य झालं. काय काम आहे तुझं? काय असेल ते बोल आणि निघ इथनं. काम म्हणजे तुमच्या पापांचा पाढा वाचायला आलोय. म्हटलं आजपर्यंतच्या तुमच्या काळ्या कामांचा हिशोब लावूनच टाकावा. तू माझ्या पापाचा हिशोब करणार? आहेस कोण तू? या आबासाहेबासमोर उभं राहायची लायकी नाही तुझी. आणि तू तोड उलट करून मला बोलतेस? सांग जरा तिला म्या कोण आहे ते. तुला काय वाटलंय? तू इथे येऊन काय बी बडबड करशील आणि म्या त्या ऐकून घेईन? एवढं स्वस्तात नको मोजू मला. एका इशारासरशी तुला असं करीन की या गावात होतीस की नाही ते कळणार नाही. तुझी निम्मी राग या शेतात तर निम्मी. एक शब्द बोलायचा नाही. रमाबद्दल एक शब्द बोललात ना तर जी फासून हातात देईन. आम्हाला मारायला निघाला होता तुम्ही. रावसाहेबांना खोट्या घोटाळ्यात अडकवलं. आता बस झालं. आता नाही. आता गाशा गुंडाळाचा वेळ भरली तुमची. बघता का रे तुमच्या देशाला मारतोय आप. मारामारी, हणाहणी, तोडफोड बस झालं. तुला आणि तिला संपून टाकलं ना तू कोणाला पत्ता सुद्धा लागणार नाही. पुढं येऊ नको. छोटे मला काय काय माझं उलटे काळजाचा माणूस आहे. तुम्ही आबासाहेब थांबा. आमचं काम सोपं केलं तुम्ही.
तुमच्या विरुद्ध जी तक्रार आली होती ना, त्याचा हा पुरावा समोरासमोर मिळवून दिला तुम्ही. हवालदार, ठोकायला बेड्या. आत्ता जातोय, पण जाधवांची राख रांगोळी केल्याशिवाय आणि या रमेला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आबासाहेब, तो एक दिवस कधीच येणार नाही. कारण जाधवांनी जे मिळवलंय ना, ते अशी काळी कामं करून नाही मिळवलं. आणि रमायांना उद्ध्वस्त करणं दूरच, मी त्यांच्या सोबत असताना त्यांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागणार. निघा आता, निघा. प्रतापराव, एक लय मोठं काम मार्गी लागलं आज. तू होतास म्हणून हे शक्य झालं राजकुमार. अहो प्रतापराव, कार्य करताय मी, हे कामच आहे माझं. हा? बरी ही बाईकची चावी घ्या माझ्या आणि पुढं वा घरी. मी येतो मधनं शॉर्टकट ना. चला. अरे राजकुमार, रमा, काय झालं? का रडताय? छोटे मला रमा, काय झालं? छोटे मला कहू, या समजामध्ये तू मस्ती काय झालं असतं तर. रमा, या जडतरच्या गोष्टी आपण काय करायच्या? आणि आता मला काही होणार नाही. का सांगा? कारण माझ्या काळात हे तुम्ही दिलेलं लॉकेट. म्हणजे आपलं प्रेम. तुम्ही म्हणत होता ते बरोबरच आहे. ह्याच्या स्वरूपात तुम्हीच माझ्यासोबत असता. आणि मला सांगा, तुम्ही माझ्यासोबत असताना मला काही होणार आहे का? मग छोटे मला आता हे लॉकेट अजिबात गळ्यातून काढायचं. तुम्हाला माझी शपथ आहे. बापरे, हे लॉकेट गळ्यातून काढायची हिंमत आहे का माझी? अहो, बुलेट प्रूफ जॅकेट पेक्षा पण भारी आहे. चला, घरी जायचं. सगळे वाट बघत असतात. उशीर झाला तर परत काळजी करते. बाहेर जाऊन बघताही येत नाही आणि कोणाला काही विचारताही येत नाहीये. अजून अशी किती वेळ वाट बघायची? जीव अगदी टांगणीला लागलाय ग. मी तरी काय सांगू बाईसाहेब, हा पिंट्या पण नुसतं सांगून गेलाय काय काळजी करू नका, आबासाहेबांकडे गेलाय. आता तिथं काय घडलंय काय घडलं नाही आपल्याला काहीच माहिती नाही. पोरं पण परत आलेली नाहीयेत. देवा विरोबा, पोरांवर लक्ष ठेव, कुठलं संकट नको यायला. प्रताप, अरे काय अरे कुठे होतात तुम्ही दोघं? किती वेळ? आणि आबासाहेबांकडे कशाला गेला आई, होता? काळजी करण्यासारखं काही नाही. तू आधी शांत हो. छोटे मालक, पिंट्या येऊन सांगून जा तू काही काळजी करू नका. आम्हाला इथं बसून काहीच कळत नाही जी बाहेर काय घडलंय काय घडत नाहीये. काळजी वाटते जे आम्हाला. आबासाहेबांनी माझ्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण ह्यावेळी डाव त्यांच्यावरच उलटला. नाही पण तुम्हाला काही झालं नाही ना? रमासताना मला काहीच होणार नाही. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आबासाहेबांना अटक झाली. सत्य काय ते लवकरच समोर येईल. वाव दादा, ही ग्रेट न्यूज आहे. खूप चांगलं झालंय. त्यांना खडी नाही, चांगले मोठमोठे दगड फोडायला पाठवले पाहिजे. ताईसाहेब तसंच होईल बघा, अगदी तसंच होईल.
विरोबाला डोळे आहेत. तो भक्तांकडे जसं प्रेमळ नजरेने बघतो ना, तसं पापी माणसांकडे वाईट नजरेने ना रागानं बघतो. तसंच होईल बघा तुम्ही. प्रताप, पण म्हणजे यावरून एक गोष्ट सिद्ध होते, रावसाहेबांना घोटाळ्यामध्ये गुंतवून ठेवायचं आणि त्यांना राजकारणापासून कायमचं दूर सारायचं हा आबासाहेबांचाच डाव होता. करेक्ट. मला असं वाटतं हीच ती वेळ आहे. तू मुंबईला वकिलांना फोन कर आणि ही सगळी माहिती दे. आणि रावसाहेबांची सुटका लवकरात लवकर कशी होईल तेवढं फक्त बघ. ठीक आहे, मी आता लगेच वकिलांशी आणि गृहमंत्र्यांशीही बोलते. सुटतील ना ग हे लवकर. आता काळजी करू नकोस वसू, आता सगळं व्यवस्थित होईल.